आपण पाहतोय या ठिकाणी विधिमंडळ परिसरातील ही दृश्य आहे। तर आता विरोधक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। विरोधक अनेक मुद्द्यांवर आक्रमक पाहायला मिळत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी सुद्धा विरोधक आक्रमक पाहायला मिळत होते। अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवरायांना अभिवादन करतायत। भाई जगताप, असलम शेख या ठिकाणी उपस्थित आहेत। मवियाचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतायत। भास्कर जाधव घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला मिळत आहे। सर 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 थोड़ा सा सर मवियाची काल पत्रकार परिषद झाली, ज्या चहापानावरती बहिष्कार टाकल्यानंतर पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये काँग्रेसचे नेते हे उपस्थित नव्हते। त्यावरून सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र डागलं होतं। मात्र आपण आता ही दृश्य पाहतोय, या ठिकाणी मवियाचे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, घोषणाबाजी करतायत। या आधीची आपण दृश्य पाहिले होते, तर जितेंद्र आव्हाड हे हातामध्ये बेड्या घालून विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचले होते। या ठिकाणी आता सर्वच विरोधी पक्षातले नेते या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले, तर घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत। आता कोणकोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। थोड्याच वेळात आता अधिवेशनाला सुरुवात होईल। राज्यपालांच्या अभिभाषणाने आता अधिवेशनाला सुरुवात होईल। विजय वडेट्टीवार, अमित देशमुख या ठिकाणी उपस्थित, अंबादास दानवे, सर्वच विरोधी पक्षनेते या ठिकाणी घोषणाबाजी करत आता विधिमंडळ परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात आता अधिवेशनाला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण ही दृश्य पाहतोय, राज्यपालांच्या स्वागतात